28 ऑगस्टला यंदा राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन असणार आहे आणि यंदाच्या रक्षाबंधनला 70 वर्षांनी ग्रह नक्षत्रांचा एक अत्यंत दुर्मिळ आणि अद्भुत संयोग जुळून येत आहे. हा शुभ योग भावा बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा धागा अधिकच घट्ट करेल. याशिवाय या शुभ मुहूर्तावर भावाच्या मनगटावर बांधलेली राखी ही त्याच्या भाग्याला सुद्धा उज्ज्वल करेल. पण नक्की तो शुभ मुहूर्त कोणता आहे, कधी राखी बांधायची आहे आणि कोणता आहे तो दुर्मिळ योग, चला जाणून घेऊया. मंडळी, तसं तर यंदा 28 ऑगस्टला राखी पौर्णिमा असली तरी याच दिवशी चंद्रग्रहण सुद्धा आहे आणि म्हणूनच राखी कोणत्या मुहूर्तावर बांधावी ही शंका अनेकांच्या मनात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रक्षाबंधनला भद्रा काळ असल्याने बहिणींना राखी बांधण्यासाठी खूप कमी वेळ मिळायचा. परंतु वैदिक पंचांगानुसार यंदा 28 ऑगस्ट रोजी भद्रा सूर्योदयापूर्वीच समाप्त होत आहे. त्यामुळे यंदाच्या राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रा काळ नाही. तसंच या दिवशी शतभिषा नक्षत्र आणि अतिगंड योग असा शुभ संयोग निर्माण होत आहे. याशिवाय चंद्र स्वतः शनिदेवाच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे हा दिवस अत्यंत विशेष ठरतो आहे. राहुकाळ वगळता बहिणींना कोणत्याही भीतीशिवाय दिवसभर आपल्या भावाला राखी बांधता येणार आहे. 28 ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे, मात्र ते भारतातून दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणासंबंधित वेधादी नियम पाळण्याचंही बंधन नाही. त्यामुळे स्वाभाविकच दिवसभरात तुम्ही राहुकाळ वगळता कोणत्याही वेळेला राखी भावाला बांधू शकता. ग्रहणाचा कुठलाही परिणाम राखी पौर्णिमेवर होणार नाही. मात्र परदेशात जिथे ग्रहण दिसणार आहे अशा ठिकाणी मात्र ग्रहण पार पडल्यावरच रक्षाबंधन करावं असा सल्ला ज्योतिषींनी दिलेला आहे. आता मग आपल्याकडे आपण किती वाजता राखी बांधायची हा जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर त्याचं उत्तर अगदी सरळ आहे. यंदा 28 ऑगस्ट रोजी दिवसभर राखी बांधणं शुभ आहे. तरी सुद्धा त्यातही 3 शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत जे सर्वश्रेष्ठ आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिले सकाळचा पहिला शुभ मुहूर्त सकाळी 6:36 ते सकाळी 9:45 त्यानंतर दुपारचा अभिजित मुहूर्त तो म्हणजे 12:03 ते 12:53 आणि त्यानंतर संध्याकाळचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:43 ते 9:30 या 3 सुवर्ण मुहूर्तांवर भावाला राखी बांधल्यास त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाचा लाभ होणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी पूजेसाठी आणि राखी बांधण्यासाठी राहुकाळ मात्र अशुभ मानला जातो. ही राहुकाळाची वेळ कोणती असणार आहे तर ती असणार आहे सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 शास्त्रानुसार राहुकाळ